हर हर महादेव मंडळी, आज आपण मिसळपाव कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी माझी तर फेवरेट रेसिपी आहे। अगदी मी तुमच्याबरोबर मार्केटपेक्षा उत्तम कोणीही सांगितलं नसेल असे टिप्स अँड ट्रिक्सने तुमच्याबरोबर मिसळपाव शेअर करणार आहे। तसेच मित्रांनो, हा चविष्ट मिसळपाव आपण अगदी 15 मिनिटात तयार करणार आहोत। चला मग चविष्ट मिसळपाव बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मिसळकरिता वाटण तयार करत आहोत। त्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तेल ऍड करायचं आहे। चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आहे। 2 इंच इतका आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 काजू ऍड करून छानपैकी आता गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, 5 मिनिटात तुम्ही पाहू शकता कांदा गोल्डन ब्राऊन झाले, टोमॅटो गळला गेलाय। गॅस बंद करून देऊन हे वाटण थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक वाटायचं आहे। या पद्धतीने एकदम बारीकसं पेस्ट तयार करून साईडला ठेवायची आहे। मिसळ तयार करण्यासाठी सेम मी वाटणाचा पॅन आता हाय फ्लेमवरती गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये तेल टाकायचे, लवंग, मिरी, चक्रफूल टाकायचे, तयार केले वाटण ऍड करायचं आहे। खडे मसाले मोजकेच घेतलेले आहेत। आता हा वाटण आपल्या छानपैकी गोल्डन ब्राऊन फ्राय करायचा आहे। सो मित्रांनो, 3 मिनिटांनंतर पाहू शकता वाटणाचा कलर बघा एकदम मस्त असं लालसर झालेला आहे, चेंज झालेला आहे। यामध्ये आता घरगुती मसाला ऍड करायचा, लाल तिखट, हळदी पावडर, धनिया पावडर आणि एव्हरेजचा चिकन मसाला ऍड केलेला आहे। त्याने चव मिसळची एकदम अप्रतिम येते। तुम्ही ऍड करू शकता, नंतर स्किपही करू शकता। सो हे बघा, मसाले छानपैकी परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी इतके मोड आलेले हिरवे मूग ऍड करायचे आहे। तुम्ही मूग ऐवजी तिथे मटकी किंवा वाटाणे घेऊ शकता। तसेच चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि हे छानपैकी आता आपल्याला मसाल्यांबरोबर मिक्स आउट करून द्यायचं आहे। मिसळ मित्रांनो, जितकी छान तरी येईल तितकी ते खायला सुंदर लागते। तसे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं मिसळकरिता। आता यामध्ये 1 लिटर इतकं पाणी ऍड केलेलं आहे। जितकी आपली मटकी आहे त्याच्या 4 पट पाणी ऍड करायचं आहे। छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे। सो मित्रांनो, 2 मिनिटांनंतर पाहू शकता मिसळ छानपैकी उकळू लागली, तरी बघा साईडने किती मस्त आलेली आहे। आता उकळी आल्यानंतर 10 मिनिटाकरिता आणखीन आपल्या मिसळ कुक करायची आहे। सो मित्रांनो, आणखीन 10 मिनिटांनंतर पाहू शकता हे बघा मिसळ आपली मस्त अशी कुक झालेली आहे। तसे मी तुम्हाला मूग इथे मॅश करून देखील दाखवणार आहे। हे बघा, तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता मूग बघा एकदम मस्त असं मॅश होत आहे। आता मिसळ आपली रेडी आहे। सगळ्या छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर या पद्धतीने ऍड करायची आहे। छानपैकी मिक्स आउट करून देऊन गॅस आता आपल्याला बंद करून द्यायची आहे। पाहिलं ना, अगदी 10 मिनिटात मिसळ तयार झालेली आहे। आहा, संपूर्ण घरामध्ये अगदी मिसळचा सुगंध सुटलेला आहे। तसे मिसळची तरी बघा अगदी चेरी ऑन द केक आलेली आहे। चला मिसळ आता सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो, मी प्लेटर करत आहे, तोचपर्यंत तुमच्याबरोबर एकदम टिप्स अँड ट्रिक्स देखील शेअर करत आहे। मिसळ बनवण्यासाठी तरी जर व्यवस्थित आणायची असेल, लाल तिखट व्यवस्थित वापरा, तसेच तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या। तसे मिसळ अगदी बाहेरसारखी सर्व करण्यासाठी आपल्याला छानपैकी मिसळ टाकायचं, फरसाण टाकायचं, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि पावाबरोबर छानपैकी लिंबाच्या फोडीबरोबर एन्जॉय करायचे आहे। नक्की मित्रांनो, तुम्ही डिलिशियस रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया। हर हर महादेव।